तर नमस्ते महाराष्ट्र. मागील 1 महिन्यामध्ये जे तुम्ही आम्हाला भरभरून प्रेम दिलंय त्याबद्दल खूप खूप आभार. अगदी मिलियनमध्ये व्ह्यूज आम्हाला आलेले आहेत आणि त्याचबरोबर जी ती प्रेरणा मिळाली आहे त्यासोबत एक जबाबदारीची जाणीव पण झाली आहे की तुमच्यापर्यंत आम्हाला फक्त उत्कृष्ट कॉन्टेंटच पोहोचवायचं आहे. आता दुसरी गोष्ट की जवळपास 80-85% लोकांनी जे आम्ही पॉडकास्टमध्ये किंवा त्या रील्समध्ये म्हणणं मांडलं आहे तर त्याला दुजोरा दिलेला आहे. त्यांनी हे सांगितलं की आमच्यासोबत पण असं झालेलं आहे. पण जवळपास 10-15% लोकं अशी आहेत की ज्यांना कदाचित काहीतरी गैरसमज झाला आहे तर ते चुकीचे कमेंट्स तिथे करतायत. तर त्यांना माझी एकच विनंती आहे की तुम्ही यूट्यूबवर जाऊन तो पूर्ण पॉडकास्ट बघा, म्हणजे तुम्हाला मुळात त्या व्हिडिओचा आशय काय ते लक्षात येईल. कुठेतरी लोकांना असं वाटतं आहे की मी भाषावाद किंवा प्रांतवाद करायचा प्रयत्न करतो आहे, पण ते तसं नाही आहे. माझा अगदी लहानपणीचा शाळेतला जवळचा मित्र हा मारवाडी आहे. माझ्या ज्युनियर कॉलेजमधल्या पहिल्या दिवशीचे जे 2 मित्र माझे झालेले ते आजतागायत माझे मित्र आहेत. ते दोघेही गुजराती आहेत. माझी बायको पंजाबी आहे. तर जर मी भाषावाद किंवा प्रांतवाद करत असतो तर सगळ्यात आधी याच लोकांनी माझे कान पिळले असते. मग मुळात या चॅनलचा उद्देश काय? आपला उद्देश हा आहे की जे यशस्वी लोक आहेत, जे प्रत्येक कम्युनिटीकडून आपल्याला जे जे चांगलं शिकायला मिळेल ते चांगलं आपण आत्मसात करायचं आहे, अंमलात आणायचं आहे. मला पण अभिमान आहे की माझ्या देशामध्ये अंबानी, अदानी, टाटा, बिर्ला, मित्तल या सारखे फॅमिलीज आहेत, यासारखे बिझनेस हाऊसेस आहेत. पण कुठेतरी वाटतं जर तुम्ही पॉडकास्ट बघितला तुम्हाला लक्षात येईल की टॉप 10मध्ये आपण नाही आहे, मराठी माणूस नाही आहे. तर तो तिथे असावा ही एक इच्छा आहे आणि कुठेतरी ते मिशन घेऊन आपण हे व्हिडिओज बनवतो आहे. तर कृपया तो पॉडकास्ट जाऊन बघा, म्हणजे तुमचे जर काही शंका असतील तर त्या दूर होतील. लवकरच आपण भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.